प्रबल हिंदुत्ववादी संघटनेकडून यवतमाळमधील राळेगाव बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे राळेगाव शहरातील संपूर्ण प्रतिष्ठानने कडकडीत बंद पुकारलाय। त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवलाय। राळेगाव आणि केळापूर या कळंब तालुक्यातील 34 मुली बेपत्ता झाल्यात। मानवी तस्करी होत असल्याचा आरोप करत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। तसंच हिंदूंच्या मुलींची परराज्यात विक्री करत असल्याचा आरोपही प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय। त्यानंतर आज राळेगाव बंदची हाक देण्यात आली होती। ही दृश्य आपण बघू शकतोय। पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि व्यापाऱ्याच्या माध्यमातून आज पोलीस विभाग उत्तम आणि चांगला तपास करत असल्यामुळे अनेक लोकांना तपासाकरता त्यांनी ताब्यात घेतलं असल्यामुळे पोलीस विभागांना सहकार्य करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी कडकडीत बंद करून त्यांना सहकार्य करत आहे। यासाठी असा कुठला निषेध नाही, काही नाही। पोलीस डिपार्टमेंट सहकार्य करत आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी बंद आहे। आमची मागणी हीच आहे की हा जो मजर कुरेशी आहे यांनी जो काही राळेगावला कलंक लावलेला आहे एवढा मोठा, या कलंक म्हणजे हा सराईत गुन्हेगार आहे। याच्यावर गोतस्करीचे गुन्हे दाखल झालेले आहे। याच्यावर हिंदू धर्माची विटंबना करतो याच्याबद्दल त्याच्यावर चौकशी झाली होती मागे। आणि आता ही जे 34 मुलीवर जे त्यांनी अत्याचार केलेले आहे, त्याने जे काही तस्करीबद्दल काम केलेले आहे तर त्याबद्दल चौकशी व्हावी। आम्हाला माहीतच नाही ना सर या अशा गोष्टी। तो अशा भानगडीत कधी दिसला नाही ना, मग त्याला कसं म्हणावं आपण? काय नेमके गुन्हे कोणते दाखल? गुन्हे त्याच्यावर दाखल नाहीत। गुन्हे आता ते त्यांनी आता केल्यानंतर त्यांच्या ताब्यात आहे, त्यांची चौकशी ते चालू आहे। त्याच्यानंतर ते काय करते? हां, सध्या त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं? हो, त्यांच्या ताब्यात आहे। बरोबर, त्यांच्या ताब्यात आहे। गावात शांतता राहिली पाहिजे, ताब्यात ठेवलेलं आहे त्यांच्या। सध्या तो तुमच्याकडे राहत होता का? हो सर। हे जे प्रकरण आता सध्या आरोप केला जात आहे, हे आरोप सध्या असे होत आहे? नाही सर, मला तर असं नाही वाटत तर तो असं करू शकते भाऊ, कारण की आम्ही अशा याच्यात कधी पाहिलं नाही त्याला सर।